नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की फुलराणी परशुरामचा पाठलाग करत त्याच्या पाठी जाते. आता परशुरामला अचानक एका बाईकच्या आरशामध्ये फुलराणी दिसते. तेव्हा परशुराम मनातच म्हणतो की फुलराणी, हिला मॅडमवरती डाऊट आला वाटतं आणि ही त्या म्हाताऱ्याजवळ जाऊन काही पचकली ना तर सगळ्याची माती होईल. काहीतरी गेम टाकून ना हिला कटवायला लागेल. आणि तो पटकन एका गाडीच्या पाठीमागे जाऊन लपतो. आता फुलराणी परशुरामला इकडे तिकडे शोधायला लागते. तेव्हा परशुराम दुसऱ्याच रस्त्याने बाहेर पडतो आणि भैरवीला जाऊन भेटतो. आता भैरवी परशुरामला काही पैसे देते आणि ते दोघे बोलतच असतात. तेव्हाच फुलराणी त्या दोघांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की संयमी खूपच टेन्शनमध्ये असते. आता संयमी ईशानला म्हणते की तू अभ्यास कर आणि तू जर चांगला अभ्यास केला ना तर तुझी शाळा सुरू होईल आणि मग तू या जेलमधून सुटशील. तेव्हा इरा खूप रागाने संयमीकडे बघायला लागते. तेव्हा संयमी इराला विचारते की तू काय अशी रागाने बघतेस ग. तेव्हाच इरा म्हणते की ताई, हे आपलं घर जेल नाही आहे. आणि ती संयमीला विचारते की आणि तू काल आजोबांना खोटं बोललीस, काल तुझ्याबरोबर पार्टीला भैरवी मावशी नव्हती ना बरोबर. तेव्हा संयमी चिडून इराला म्हणते की तुला काय करायचं आहे ग. तेव्हा इरा म्हणते की ताई, मला खूप भीती वाटते आहे. आजोबांना दुसरीकडून कळालं तर. त्यापेक्षा एक काम करते, मीच सांगते. तेव्हा ईशान म्हणतो की चोंबडे, जरा गप्प बसशील का. संयमीसुद्धा रागाने इराला म्हणते की इरा, तुला बघवत नाही का ग मी खुश आहे ते. तेव्हा ईशान संयमीला म्हणतो की अगं ताई, तू चिडू नकोस ना तिच्यावर. तेव्हा संयमी म्हणते की चिडू नको तर काय करू, अरे तिचं नेहमीचंच झालं आहे. तेव्हा इरा म्हणते की ताई, तू पण तर नेहमी अशीच करतेस. तेव्हा संयमीला खूप राग येतो आणि ती इराला म्हणते की इरा, जास्त स्मार्ट बनण्याचा प्रयत्न नको करू, समजलं ना. तेव्हा इरा म्हणते की ताई, तू त्यांना सांगून मजा करू शकतेस ना. यावर संयमी म्हणते की हो, खरं सांगितलं ना तर मजा करू देतील ना ते. यावर इरा म्हणते की मग नको करू, सिम्पल. तेव्हा संयमी म्हणते की आजीबाई, काय समजतेस ग स्वतःला, तुला काही कळत नाही, लहान आहेस ना तू अजून. तू तुझा अभ्यास कर शांतपणे, माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नको. 4 पुस्तकं काय वाचतेस म्हणजे तुला सगळंच कळतंय असं नाही ना, कळलं का. असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. तर इरा इकडे खूपच नाराज झालेली असते आणि तिला संयमीच्या बोलण्याचं खूप वाईटही वाटलेलं असतं. तर आता यानंतर आपण पाहतो की भैरवी आणि अनिश बोलत असतात. आता अनिश भैरवीवरती खूपच चिडलेला असतो आणि तो भैरवीला म्हणतो की हे बघ, खूप मोठी चूक करते आहेस तू. ती मुलं बाबांचं सर्वस्व आहेत ग, त्यांना जर त्यांच्याकडून हिसकावून घेतलं ना तर सगळं संपेल. यावर भैरवी म्हणते की हो, मला सगळं मान्य आहे, पण आता आपल्याला त्यांची जास्त काळजी असायला हवी की मुलांची. म्हणजे मला समजतंय त्यांची जास्त असायला हवी, पण त्यांच्या आहेच की काळजी अनिश, पण मुलांचं भविष्यसुद्धा महत्त्वाचं आहे. आता तितक्या तिथे भैरवीचे बाबा येतात. आता अनिश भैरवीला म्हणतो की अगं, काहीतरी वेगळा मार्ग काढूया ना प्लीज, ज्याने मुलांना तिथे राहता येईल बाबांजवळ आणि तुम्ही त्यांना मदतही करू शकशील. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते की तुला वाटते का तुझे वडील माझी मदत घेतील म्हणून. हे बघ, मला ना त्यांना लीगल नोटीस वगैरे अजिबात पाठवायची नव्हतीच. त्यांचा पैसा, वेळ, ताकद वाया जाऊ नये असे मलाही वाटतं आणि म्हणून आत्तापर्यंत मी कोर्टाची पायरी चढले नव्हते. यावर अनिश म्हणतो की अगं, मग आत्ता तरी का. तेव्हा भैरवी म्हणते की अरे काय मग, दुसरा ऑप्शन काय आहे माझ्याकडे. हे बघ अनिश, मी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा खर्च करीन, पण आता लीगल बॅटल होणारच, कारण माझ्याकडे पर्यायच नाही आहे दुसरा. तेव्हा अनिश भैरवीला समजावत म्हणतो की हे बघ, ऐक माझं, मुलं, बाबा, तुम्ही सगळे आपापल्या जागी बरोबर आहात, पण मला हे मनापासून टाळायचं आहे ग. यावर भैरवी म्हणते की अरे तोच तर प्रॉब्लेम आहे. इथे कोणीतरी एक चुकीचं असेल ना तर सोल्युशन काढता येतं, पण तसंही नाही आहे आणि आता कायदाच ठरवेल काय ते सोल्युशन. हे सगळं ऐकून भैरवीचे बाबा खूपच शॉक झालेले असतात. तर इकडे अनिश भैरवीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की प्लीज प्लीज समजून घे, इथे आपल्या माणसांचं आयुष्य पणाला लागले. एक कोणीतरी अनोळखी जज बसून आपल्या माणसाचं भवितव्य ठरवणार असेल ना तर मला तर इथे अजिबात पटणार नाही. त्यावर भैरवी म्हणते की ठीक आहे, तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय असेल तर सांग मला. तेव्हा अनिश खूपच टेन्शनमध्ये येतो. आता हे सगळं ऐकून भैरवीच्या बाबांना खूपच मोठा धक्का बसतो आणि ते सुद्धा तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की अशोक मामा किचनमध्ये काहीतरी करत असतात. तेव्हाच तिथे इरा येते. आता इराला बघून अशोक मामा इराला म्हणतात की काय ग, धडपड कांदा, अरे एकटीच का उभी राहिलीस तिथे. ईशान पुस्तक खेचून घेतलं की काय ईशानने. मात्र इरा काहीच न बोलता अशोक मामांकडे बघत असते. आता अशोक मामा इराकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा इरा तिथून दुसरीकडे येऊन बसते. आता अशोक मामा इरासाठी दूध घेऊन येतात आणि इराचा असा चेहरा उतरलेला पाहून तिला म्हणतात की हे बघ बाळा, आपण लक्ष नाही द्यायचं, आपल्याला जे येत नाही ना ते येत नाही, त्यासाठी आपण कष्ट करायचे आणि जे येत नाही ना ते आपण शिकून घ्यायचं. वेळ लागेल, चुका होतील, पण जमेल.
तेव्हा इरा अशोक मामाजवळ येते आणि त्यांचा हात हातात घेऊन म्हणते की आजोबा तुम्ही मला खूप आवडता. तेव्हा अशोक मामा थोडेसे इमोशनल होतात आणि इराला हसत म्हणतात की अरे बापरे, तू काय आजोबांना मस्का मारायला आली का? तेव्हा इरा म्हणते की नाही आजोबा, तुमची शपथ. तेव्हा अशोक मामा इराला विचारतात की ए बाळा काय झालं? आता इरा अशोक मामांना म्हणते की आजोबा तुम्ही आमच्यासाठी काय काय केलं, तुम्ही किती हार्डवर्क करता आमच्यासाठी केक बनवता, आमचे लाड करता आणि तुम्ही या वयात सुद्धा नोकरीसुद्धा करता, तरी पण लोक तुमच्याशी असं का वागतात? हे ऐकून अशोक मामा खूप इमोशनल होतात आणि इराला विचारतात की असं म्हणजे कसं बाळा? तेव्हा इरा थोडीशी अडकळत म्हणते की नाही काही नाही आणि ती तिथून जायला लागते. तेव्हा अशोक मामा इराला थांबवतात आणि म्हणतात की बाळा तू मला नाही सांगणार का? कुणी काही बोलले का तुला? तेव्हा इरा म्हणते की नाही. तेव्हा अशोक मामा इराला म्हणतात की हे बघ, मी तुझा आवडता आजोबा आहे ना, मग मला नाही सांगणार का? तेव्हा इरा म्हणते की आजोबा मम्मा बाबा गॉड युनिवर्समधून बघत असतील ना सगळं? तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो नक्की बघत असतील. तेव्हा इरा म्हणते की मम्मा म्हणायची की खोटं कधीच बोलायचं नसतं आणि तिला आता काय वाटत असेल? तेव्हा अशोक मामा म्हणतात की काय झालं, कोणी खोटं बोललं आहे का तुझ्याशी? तेव्हा इरा म्हणते की नाही जाऊ द्या आजोबा, तुम्ही रागवाल. तेव्हा इरा म्हणते की आजोबा मला ना खूप भीती वाटते, खूप त्रास होतो आहे खोटं बोलण्याने, मला अजिबात आवडत नाही आणि माझे भाऊ बहीणच माझ्याशी असं का वागतात? असं म्हणून ती अशोक मामांना मिठी मारते आणि खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की आजोबा तुम्ही माझे खूप 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 फेवरेट आहात आणि तुमच्याशी असं कोणी वागलेलं मला नाही आवडत. तेव्हा अशोक मामा म्हणतात की हे बघ, तू माझी गुडगर्ल आहेत ना आणि तुम्ही तिघंही माझी शहाणी मुलं आहात ना, तुम्ही माझ्याशी असं कधीच वाईट वागणार नाही, सांग मला काय झालं? तेव्हा इरा काहीच न बोलता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की परशुराम भैरवीने दिलेले पैसे मोजत असतो. आता तितक्यात तिथे फुलराणी येते आणि खूप रागाने परशुरामकडे बघायला लागते. आता परशुरामाचं लक्ष अचानक फुलराणीकडे जातं. तेव्हा तो फुलराणीकडे बघून खूप घाबरतो आणि म्हणतो की तू परत इथे कशी काय तळमळली? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? चल निघ इथून. तेव्हा फुलराणी परशुराम जोरात कानाखाली देते आणि म्हणते की कशाला घेतले त्या बाईकडून पैसे, तुला अक्कल नाही आहे का? असं म्हणून ती परशुरामला खूप मारायला लागते आणि म्हणते की तो मामा माझा देव आहे, देव, आणि त्यांच्याच मुळावर उठलास का तू? आणि त्या देवाच्या मुळावर उठलेली ती जी बाई आहे तिच्याकडून पैसे घेतोस काय तू? चल आता तुला त्या देवासमोरच उभं करते पुराव्यासकट. असं म्हणून ती परशुरामच्या कॉलरला पकडून तिथून परशुरामला खेचत घेऊन जायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की भैरवीचे बाबा अशोक मामांकडे आलेले असतात. आता अशोक मामा भैरवीच्या बाबांना विचारतात की सगळं ठीक आहे ना? तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात की हो मला जरा बोलायचं आहे. यावर अशोक मामा म्हणतात की जरा मला एक 5 मिनिट द्याल का? म्हणजे थोडंसं काम आहे, ते झालं की मी बोलतो तुमच्याशी. तितक्यात तिथे प्रभूबाईंची मुलगी प्रिया येते आणि म्हणते की मम्मीने मला सांगितलं की तुम्ही मला बोलवले. तेव्हा अशोक मामा शॉक होऊन तिच्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात की हो. तर दुसरीकडे आपण पाहतो की भैरवी अनिशला म्हणत असते की अनिश सगळी अरेंजमेंट झाली, तू तयार आहेस ना? अनिश मात्र खूपच अपसेट असतो, तो काहीच बोलत नाही. यावर भैरवी म्हणते की आणि हे बघ, दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे, हा एकच मार्ग आहे ज्याने सगळ्यांचं भलं होणार आहे, विश्वास ठेव माझ्यावर. तेव्हा अनिश खूप टेन्शनमध्ये येतो. तर इकडे भैरवी मात्र खुश होऊन हसायला लागते. तर इकडे आपण पाहतो की अशोक मामा प्रियाला म्हणतात की या. तेव्हा प्रिया म्हणते की व्हॉट या, मी एकटीच आली आहे, मम्मा नाही आली आहे सोबत. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी अनेक वचनी या नाही म्हणालो, मी आदरार्थी या म्हणालो. तेव्हा प्रिया म्हणते की ओ कम ऑन, तुम्ही माझ्यापेक्षा 50 इयर्सने ओल्ड आहात, तसं मला लोक प्री बोलतात पण तुम्ही मला प्रिया बोलू शकता. तेव्हा अशोक मामा म्हणतात की बरं प्रिया बस. तेव्हा प्रिया सोफ्यावरती बसते आणि म्हणते की बोला आता. यावर अशोक मामा म्हणतात की मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत संयमी. आणि ते संयमीला जोरात रागाने आवाज देत म्हणतात की संयमी बाहेर ये ताबडतोब. तेव्हा संयमी घाबरत बाहेर येते आणि अशोक मामांना विचारते की काय झालं आणि एवढं ओरडून बोलायची काही गरज आहे. तेव्हाच आता संयमीचं अचानक लक्ष प्रियाकडे जातं आणि म्हणते की प्रिया तू इथे काय करतेस? आणि ती भैरवींच्या बाबाकडे म्हणजे तिच्या आजोबांकडे बघत म्हणते की चंदन आजोबा तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी बोलवले तिला आणि तुझं काय म्हणणं आहे यावर? तेव्हा संयमी खूप घाबरते आणि म्हणते की काय झालं, तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? यावर चंदन आजोबा म्हणतात की अशोकराव आपण जरा शांतपणे. यावर अशोक मामा म्हणतात की 1 मिनिट. आणि ते संयमीला विचारतात की संयमी ज्यावेळेस मी तुम्हाला इथे घेऊन आलो त्यावेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की इथून पुढे मला तुमची आईही व्हायचं आहे आणि बापही.
इतके दिवस माझ्यातल्या आईने माझ्यातल्या बापाला मागे टाकलं होतं, त्यामुळे माझ्यातला बाप अजून तू नीटसा बघितलेला नाही आहेस. आई माफ करते, मुलं चुकली की ती सगळ्या चुका मागे टाकते, पण बाप तसा नसतो. तो बघतो आणि थोबाड फोडतो. तेव्हा संयमी खूप शॉक होऊन अशोक मामांकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही काय बोलताय, खरंच मला कळत नाही. यावर अशोक मामा संयमीला म्हणतात की तू पुन्हा माझ्याशी खोटं बोललीस संयमी. तेव्हा संयमी अशोक मामांना म्हणते की हे काय आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही हे तर माहितीच होतं मला, पण ते तुम्ही आज प्रूव्हही केलं आहे. आणि हे असं यांना बोलावून काय कोर्ट सेशन भरवलं आहे का, आणि तुम्ही आता मला क्रॉस क्वेश्चन करणार आहात का, आणि प्रियाला इथे विटनेस म्हणून बोलवलं आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की नाही, तुझ्या प्रश्नांचं उत्तर मी देईन, पण त्याआधी माझे 2 साधे प्रश्न आहेत, त्याची मला उत्तरं हवी आहेत तुम्हा दोघींकडून. आता माझा पहिला प्रश्न, तर संयमी तू काल रात्री कुठे गेली होतीस, आणि दुसरा प्रश्न, काल रात्री तू कुणाबरोबर गेली होतीस. तेव्हा प्रिया म्हणते की एक्सक्यूज मी, कम ऑन यार ग्रँडपा, तुम्हाला काय विचारायचं आहे ना ते मला डिरेक्टली विचारा, आणि तिला उगाच इरिटेट कशाला करताय. तेव्हा अशोक मामा प्रियाला म्हणतात की बाळा, मी तुला काही प्रश्न विचारले तर तुला इरिटेट होईल का. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, कारण माझी लाईफ ही ओपन बुक आहे, मी कोणापासून काहीच लपवत नाही, बिंदास्त विचारा. तेव्हा अशोक मामा म्हणतात की आवडलं, मला एकदम आवडलं काय बोलला ते. आणि ते प्रियाला विचारतात की बरं मला सांग की काल रात्री तू कुठे गेली होतीस. तेव्हा प्रिया म्हणते की पार्टीला. तेव्हा अशोक मामा प्रियाला विचारतात की आणि कोणासोबत. तेव्हा प्रिया सांगते की फ्रेंड्ससोबत. आता अशोक मामा प्रियाला विचारतात की संयमी होती का. तेव्हा संयमी खूप घाबरते आणि तेव्हा प्रिया हो म्हणून सांगते. तेव्हा संयमी म्हणते की बघितलं, मी खोटं बोलत नाही आहे आणि मला सगळं समजतं, माझी माऊ रिस्पॉन्सिबल आहे. किती दिवसांनी आम्हा दोघींना सोबत टाईम मिळाला म्हणून गेलो होतो आम्ही, त्यात काय ओळख. तेव्हा चंदन काका खूप रागाने संयमीवरती ओरडत म्हणतात की खोटं बोलू नको संयमी. तेव्हा संयमी त्यांना म्हणते की आजोबा प्लीज. तेव्हा चंदन आजोबा म्हणतात की एक खोटं लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहे. आणि ते अशोक मामांना म्हणतात की अशोकराव, काल भैरवी संयमीसोबत गेली नव्हती आणि हेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. तेव्हा संयमी खूप घाबरते आणि ती चंदन आजोबांना शांत करण्याचा प्रयत्न करायला लागते. तेव्हा चंदन आजोबा म्हणतात की संयमी, जे चूक आहे ते चूक आहे, कारण तुझ्यावर आणि भैरवीवर माझं कितीही प्रेम असलं ना तरी हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे. आणि ते अशोक मामांना म्हणतात की अशोकराव, त्या रात्री संयमी एकटीच गेली होती आणि भैरवी तिच्यासोबत नव्हती. आता इकडे संयमी खूपच घाबरलेली असते. आता अशोक मामा संयमीजवळ येतात आणि संयमीला म्हणतात की म्हणजे तू आणि भैरवी मिळून ठरवून प्लॅनिंग करून माझ्याशी खोटं बोललात. संयमी खूपच घाबरलेली असते आणि ती हळूहळू पाठी जात असते. आता अशोक मामा खूपच चिडलेले असतात आणि ते संयमीला विचारत असतात की का आणि कशासाठी. तेव्हा चंदन आजोबा म्हणतात की कारण भैरवीला असं वाटतं की संयमीला या गोष्टीमध्ये स्वातंत्र्य मिळावं म्हणून. तेव्हा अशोक मामा म्हणतात की स्वातंत्र्य कसं देणार स्वातंत्र्य, ते पेलण्याची ताकद आहे का हिच्यामध्ये, आणि हिचं वय काय चंदनराव. त्यावेळी चंदन आजोबा म्हणतात की मला याची कल्पना आहे अशोकराव, आणि म्हणूनच मी इथे आलोय. आणि ते संयमीला म्हणतात की संयमी, कालच मी तुला सांगितलं होतं ना की आजोबांचा एखाद्या गोष्टीला विरोध असेल तर त्यांचं ऐकत जा. मावशी आणि आजोबा यांच्यामध्ये आजोबांची निवड कर, भैरवीचं ऐकून उगाच आजोबांशी खोटं बोलू नकोस. तेव्हा संयमी रागाने म्हणते की 1 मिनिट, माऊने मला खोटं बोलायला सांगितलं नव्हतं. यावर अशोक मामा म्हणतात की मग तू स्वतःहूनच खोटं बोललीस. आता हे सगळं ऐकून प्रिया म्हणते की 1 मिनिट, मी इथून जाऊ का, कारण मला ना या फॅमिली ड्रामामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की फॅमिली ड्रामा, 1 मिनिट, फॅमिली ड्रामा नाही आहे तर याला कुटुंब व्यवस्थापन असं म्हणतात. काय म्हणतात, कुटुंब व्यवस्था. आता मुलं मोठ्यांचं ऐकतात, यात मोठ्यांशी खोटं बोलत नाहीत. अर्थात हे तुला तर माहीतच नसेल, कारण डोळ्याची पापणी न लावता तू खोटं बोललीस माझ्याशी. कुणासाठी, संयमीसाठी. काय असतं ना बाळा, चुकीच्या गोष्टीसाठी पाठीशी घालणारा मित्र हा खरा शत्रू असतो, आणि तू शत्रू आहेस संयमीची, शत्रू आहेस शत्रू. आता तिथे प्रभूबाई येतात आणि जोरात अशोक मामांवरती ओरडत म्हणतात की माझगावकर, माझ्या मुलीशी नीट बोलायचा. तेव्हा अशोक मामा म्हणतात की नीट वागायला सांगा आधी तिला. तेव्हा प्रभूबाई म्हणतात की हो का, बघा कोण बोलते ते. आधी तुमची नात आहे ना, बाहेर जाऊन काही दिवे लावून आली आहे ना ते बघा जरा, आणि नंतर माझ्या मुलीला उपदेश द्या. आणि त्या
प्रियाला म्हणतात की प्रिया तू यांच्या नादी नको लागू, जा तू घरी जा. तेव्हा प्रिया तिथून निघून जाते. आता इरा आणि ईशानसुद्धा बाहेर येतात आणि हे सर्व बघायला लागतात. आता प्रभूबाई अशोक मामांना म्हणतात की काय आहे ना माझगावकर, तुमचं जे काही हे संस्कार वर्ग भरवलेत ना ते तुम्ही आधी बंद करा. माझ्या मुलीला ना त्याची काही गरज नाही आहे. माझी मुलगी जे काही करते ना ते मला सांगूनच करते. यावर अशोक मामा हसतात आणि म्हणतात की मग चूक तुमची आहे. मुलं चुकतात पण उघड उघड चुका करतात, याचा अभिमान कसला बाळगताय? याचाच अर्थ तुमचा त्यांच्यावर धाक नाही आहे. ते तुम्हाला जुमानत नाही आहेत. ते कोडगे होत चालले दिवसेंदिवस. तुमच्यासारख्या पालकांना ना आज त्यांचं कौतुक वाटतंय पण उद्या ना तुम्हालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. तेव्हा प्रभूबाई म्हणतात की हो माझगावकर प्लीज मला अक्कल नका शिकवा. तुम्ही स्वतः जुनाट विचारांचे आहात आणि हल्लीची मुलं आहेत ना त्यांना स्वतःची जबाबदारी कळते. आता संयमी मध्येच म्हणते की म्हणूनच माऊ मला बाहेर घेऊन गेली होती, कारण तिला माहिती आहे या 4 भिंतीच्या बाहेरचं जग मला बघताच येणार नाही. तेव्हा अशोक मामा संयमीला विचारतात की कुठल्या 4 भिंती बाहेरचं जग गं? हे असं दारू पिणं, धिंगाणा घालणं हे असलं जग बघायचं आहे का तुला? तेव्हा संयमी अशोक मामांना उलट उत्तर देत म्हणते की हे बघा कधी ना कधी तर हे असं सगळं करतातच. तुम्ही केलं नाही कारण तुम्ही बाहेरचं जग बघितलेलंच नाही आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की 21 वर्षाच्या आतल्या मुलांना ज्या गोष्टी करायला कायद्याने बंदी आहे हे समजण्या इतपत जग नक्कीच बघितलं आहे मी, आणि हेच तुझ्या मावशीला सांग. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तिने जर खोटं बोलून पुन्हा तुला माझ्यापासून नेलं ना तर मी हे विसरून जाईल की तू पल्लवीची मुलगी आहेस. आता तेव्हाच तितक्या तिथे फुलराणी येते आणि म्हणते की ते तर ती कधीच विसरली आहे ओ मामा. आणि तिने परशुरामला सुद्धा कॉलरला पकडून आणलेलं असतं. आता परशुराम खूपच घाबरलेला असतो. आता सर्वजण फुलराणीकडे बघायला लागतात. तेव्हा फुलराणी म्हणते की म्हणून तर पल्लवी ताईने ज्या माणसाला देव मानलं होतं ना त्याच्या मुळावर उठली आहे ती, आणि तिचा खोटेपणा कुठंपर्यंत पोहोचलाय ना बघायचं आहे का तुम्हाला? आता परशुराम अशोक मामांसमोर हात जोडतो आणि रडायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की ईश्वर काका सिक्युरिटीला ओरडत असतात आणि म्हणतात की हे काय आहे, रजिस्टरमध्ये एंट्री का नाही आहेत? कोणाला कोण आलं कोण गेलं कळणार कसं? आणि तुला माहिती आहे ना की लहान मुलं राहतात सोसायटीत. तितक्या तिथे गाडीचा हॉर्न वाजायला लागतो. तेव्हा पॅरलल जाऊन गेट उघडतो. तेव्हा गाडी तिथून पुढे जाते. आता ईश्वर काका एकदम शॉक होऊन त्या गाडीकडे बघायला लागतात. आता ईश्वर काकांनी नक्की काय बघितलं हे आपल्याला पुढे समजेल. तर इकडे फुलराणी जोरात परशुरामच्या कॉलरला पकडून त्याला धक्का देते. तेव्हा परशुराम अशोक मामांच्या पायावरती डोकं ठेवून खूप रडायला लागतो आणि म्हणतो की मामा मला माफ करा हो, मी तुमच्याशी खोटं बोललो, मला माफ करा. तेव्हा फुलराणीला अशोक मामा विचारतात की याला काय झालं आणि तू याला कशाला आणलेस परत माझ्याकडे? तेव्हा फुलराणी अशोक मामांना म्हणते की विचारा की त्यालाच की काय काम केलं त्याने ते. तेव्हा अशोक मामा परशुरामला विचारतात की काय केलंस परशुराम तू? आता फुलराणी सांगते की त्या भैरवीच्या सांगण्याने हा माणूस खोटं बोललाय तुमच्याशी. तेव्हा अशोक मामा म्हणतात की काय तू खोटं बोललास? तू दारू सोडलं हे खोटं होतं आणि ते काम केलेलं मग तू का खोटं बोललास? आणि या सगळ्यांचा भैरवीशी काय संबंध आहे? तर इकडे सोसायटीतील सर्वजण खूपच शॉक झालेले असतात आणि ते एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे फुलराणी परशुरामला म्हणते की उघड ना थोबाड, आता काही शिवलंय का? आता परशुराम हात जोडून अशोक मामांना म्हणतो की मला खरंच सुधारायचं होतं पण मला पैसा कमवायचा होता. यावर अशोक मामा विचारतात की म्हणजे? यावर परशुराम सांगतो की म्हणजे भैरवी मॅडमने मला पैसे दिले होते, त्यांची सगळी कामं करून घेतली. तेव्हा सर्वजण खूपच शॉक होतात. आता चंदन आजोबा म्हणतात की तू आणि माझी मुलगी भैरवी तुम्ही दोघे एकत्र येऊन या माणसाला त्रास देत होता. आता अशोक मामा परशुरामला उठवतात आणि विचारतात की कुठे भेटली ती तुला आणि कधी? तेव्हा परशुराम सगळी स्टोरी अशोक मामांना सांगतो आणि म्हणतो की माझ्यासमोर पैशांचं पुडकं ठेवलं तिने. एवढा पैसा कधी बाप जन्मात मी बघितला नव्हता हो, आणि मलासुद्धा पैसे पाहिजे होते म्हणून मी हे सगळं काम केलं. तेव्हा अशोक मामा म्हणतात की आणि तुला ती म्हणाली असेल की मी तुला अजून पैसे देईन, अजून काम कर, होय ना? तेव्हा परशुराम सांगतो की त्यांनी एक रिपोर्ट बनवून एका लिफाफ्यामध्ये टाकला आणि मला सांगितलं की हा लिफाफा अनिश साहेबांना नेऊन दे. तेव्हा चंदन आजोबा विचारतात की कसला लिफाफा होता तो? यावर परशुराम सांगतो की ते मला माहिती नाही. यावर अशोक मामा म्हणतात की पण मला माहिती आहे, त्यात माझे खोटे रिपोर्ट्स होते, त्यात माझी शुगर प्रचंड वाढलेली दिसत होती. मी ईश्वरला म्हणालो सुद्धा की माझी तब्येत सगळी ठणठणीत आहे, मग हे रिपोर्ट असे कसे? आता मिळालं त्याचं उत्तर. तेव्हा प्रभूबाई हसत म्हणतात की वा छान, याचा अर्थ एकापेक्षा एक खोटारडी माणसं आहेत या घरात. तेव्हा संयमी प्रभूबाईंवरती ओरडत म्हणते की मी खोटारडी नाही आहे आणि माझी माऊसुद्धा खोटारडी नाही आहे. तेव्हा चंदन आजोबा संयमी
संयमीला म्हणतात की ओरडून बोलायची गरज नाही आहे संयमी, तू तुझ्या मावशीला अजून ओळखत नाही आहे. अगं तूच काय, मी सुद्धा तिला अजून ओळखलेलं नाही आहे. आता अशोक मामा खूपच चिडलेले असतात आणि म्हणतात की आता तिने माझ्या मुलांना भेटायचं सुद्धा नाही, फोनसुद्धा करायचा नाही. भैरवी मुजुमदार नावाची व्यक्ती यापुढे माझ्या घराच्या दारात आलेली सुद्धा मला चालणार नाही. तितक्यात भैरवी आणि अनिमेष तिथे येतात. आता अनिश अशोक मामांना म्हणतो की बाबा. तेव्हा अशोक मामा पाठी वळून बघतात आणि समोरचा जो काही नजारा पाहून अशोक मामांना खूप मोठा धक्का बसतो आणि तो म्हणजे अनिश आणि भैरवी दोघांनीही लग्न केलेलं असतं. आता त्यांच्या पाठीपाठी ईश्वर काका आणि सोसायटीतील काही माणसंसुद्धा येतात. आता अशोक मामा खूप शॉक होऊन भैरवी आणि अनिशकडे बघत असतात. आता अशोक मामांना अनिश म्हणतो की मी आणि भैरवीने लग्न केले आणि माझी लग्नाची बायको आहे ती, आणि आजपासून ती इथेच राहील. आता इकडे प्रभूबाई हसत असतात तर संयमीसुद्धा खुश होऊन हसत असते. मात्र बाकीचे सगळे शॉक होऊन अनिश आणि भैरवीकडे बघत असतात. आता भैरवीचे बाबा भैरवीला विचारतात की भैरवी काय केलंस तू हे? तेव्हा भैरवी म्हणते की मी काय केलं म्हणजे? तुम्हीच तर म्हणाला होता ना की भैरवी एखादा आपलं माणूस शोध, त्याला जीव लाव, लग्न कर म्हणाला होतात ना. मग केलं लग्न, आणि बघा ना किती चांगला मुलगा आहे, आणि व्याही तर तुमचे लाडके आहेत, आणि असं चिडताय काय? तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात की मूर्खपणा आहे हा सगळा, आणि ते अनिशला म्हणतात की अरे अनिश काय खेळ मांडलाय तुम्ही? तेव्हा अनिश म्हणतो की यातच सगळ्यांचं भलं आहे. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात की भलं? अरे हा माणूस आता इथे येऊन सांगतोय भैरवीने किती खोटेपणा केलाय ते. तेव्हा भैरवी विचारते की कोण माणूस? तेव्हा फुलराणी परशुरामला खेचत भैरवीसमोर आणते आणि म्हणते की हा माणूस ओळखत नाही का तू याला? तेव्हा भैरवी म्हणते की नाही. यावर परशुराम म्हणतो की ओ ताईसाहेब असं काय करताय, मी परशुराम. तेव्हा भैरवी म्हणते की कोण परशुराम, कोण आहात नक्की तुम्ही? तेव्हा फुलराणी म्हणते की भवाने जास्त नाटक नको करूस, आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तुम्हाला एकमेकांशी बोलताना. कशाला पैसे देत होतीस ग मग त्याला? आणि फोटोसुद्धा आहे माझ्याकडे, दाखवते मी तुला, थांब. असं म्हणून फुलराणी तिच्या मोबाईलमध्ये फोटो शोधायला लागते. तेव्हा भैरवी फुलराणीच्या हातातून मोबाईल घेते आणि खाली फेकून देते. तेव्हा फुलराणी खूप चिडते आणि म्हणते की तू वेडी बिडी आहेस का गं, फोन कशाला फोडलास माझा? तेव्हा भैरवी म्हणते की अगं तू नीट पकडायचा मग, आणि काय गं फोटो दाखवत होतीस ना, दाखव ना. तेव्हा फुलराणी म्हणते की माझा फोन फोडला याचा अर्थ मी खोटं बोलते असा नाही होत. अशोक मामा मात्र खूपच शॉक झालेले असतात. आता सर्वजण तिथून निघून जायला लागतात. आता फुलराणीसुद्धा परशुरामला रागाने तिथून घेऊन जाते. आता तर ईश्वर काका मात्र खूपच रागाने भैरवीकडे बघत असतात. तेव्हा अनिश ईश्वर काकांकडे बघत म्हणतो की काका. तेव्हा ईश्वर काका रागाने अनिशला म्हणतात की मी कुठेही जाणार नाही. खरं तर आज इथे सगळ्यात जास्त परकी व्यक्ती कोणी असेल ना तर ती भैरवी आहे. हो, पण आता तू लग्न करून आलाच आहेस तिच्याशी, त्यामुळे आता नाईलाज आहे, कारण आयुष्यभर ह्या घराने मला आणि मी या घराला आपलंसं मानलंय. आता त्यामुळे मी इथेच थांबणार. आता प्रभूबाईसुद्धा तिथून जाणार. तितक्यात भैरवी त्यांना थांबवत म्हणते की एक रिक्वेस्ट होती, कारण या घरात बाई माणूस कोणीच नाही आहे आणि आता आम्ही लग्न करून आलो आहे, तर माफ ठेवाल का? तेव्हा प्रभूबाई म्हणतात की कोण, मी? आणि त्या म्हणतात की हो ठेवते, असं म्हणून त्या माप आणायला जातात. अशोक मामांना मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि त्यांना सगळं काही हरल्यासारखं वाटत असतं. तर इकडे प्रभूबाई आणि संयमी माप आणि आरतीचं ताट घेऊन येतात. आता भैरवी माप ओलांडून आतमध्ये येते आणि हसत अशोक मामांकडे बघायला लागते. तर अशोक मामा मात्र खूपच खचलेले दिसतात आणि त्यांना खूप वाईटसुद्धा वाटत असतं. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.